लेट स्टार्ट अवर डिस्कशन. आपण एक 4-5 दिवसापूर्वी सॉफ्ट स्किल्स वरती काही सिरीज करावी अशा विचाराने आपण या सेशनला सुरुवात केली होती. तर आपण होय आम्हीच किंवा द ग्रेट वन्स या नावाने, मला आवडलं होतं की या नावाने आपण सिरीज चालू करूया. त्याचा दुसरा भाग आपण आज बघणार आहोत. होय आम्हीच 2. तर आज आपण जो भाग बघणार, ह्याच्यावर बघितलं तुम्ही 2 चित्र, एक फोटोमध्ये 2 दिवे आहेत. तर होय आम्हीच वाले ज्यांना आपण होल्ड केलेलं त्यांचा बल्ब रोशनी देतोय किंवा बल्ब उजेड देतोय आपल्याला. सो दिस इज द वे आपल्यामध्ये पडणारा फरक आहे असं मी गृहीत धरून या ठिकाणी आपण पुढे जाऊया. आजचा विषय आहे सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे. आयुष्यामध्ये तुम्ही 40 वर्ष एक्सपिरियन्स असा किंवा 4 महिने एक्सपिरियन्स असा किंवा 0 वर्ष एक्सपिरियन्स असा, सगळ्यांना लागणारी गोष्ट आहे सीव्ही वर्सेस रेझ्युमे वर्सेस बायोडाटा वर्सेस करिअर स्नॅपशॉट वर्सेस करिअर ग्राफ अँड वर्सेस एव्हरीथिंग. तर हा एक छोटासा विषय वाटतो आपल्याला, पण हा सगळ्यात महत्वाचा विषय असतो, कुणाही करता महत्वाचा आहे. तर या विषयावरती आपण आज एक सॉफ्ट स्किल्सच्या मार्फत आपण या ठिकाणी बोलायचा प्रयत्न करूया. मागच्या सिरीजमध्ये किंवा मागच्या एपिसोडमध्ये आपण अतिशय जेनेरिकली बोललो होतो की इंजिनियर्सना जीवनामध्ये हार्ड स्किल्सच्या बरोबर सॉफ्ट स्किल्स कुठली कुठली लागू शकतात. तर त्याच्यामध्ये रायटिंग स्किल किंवा कम्युनिकेशन स्किलचा रायटिंग स्किल हा भाग आहे. ते एक स्किल फार महत्वाचं आहे. आय थिंक त्याला 20 का 15% वेटेज आपल्याला कळलं होतं. तर आपण त्या स्किलच्या अंडर सीव्ही वर्सेस रिझ्युमे वर्सेस बायोडाटा वर्सेस करिअर स्नॅपशॉट्स वर्सेस करिअर ग्राफ वर्सेस सो मेनी थिंग्स यू कॅन जस्ट कीप ऑन ऍडिंग टू इट, ह्याचा आपण काहीतरी आज विचार करायचा प्रयत्न करूया. सो आय थिंक लेट्स मूव्ह अहेड. नवीन आलेल्या लोकांकरता आय विल सजेस्ट की मी पहिल्यांदा एक माझ्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो, की अतिशय छोट्या स्वरूपात माहिती सांगतो की आय एम बेसिकली सिव्हिल इंजिनियर फ्रॉम वालचंद कॉलेज सांगली. तर मी बेसिकली वालचंद कॉलेज सांगलीतून BE केलेलं आहे 1989ला. त्यानंतर मी डिप्लोमा इन इंडस्ट्रियल मॅनेजमेंट केला आणि MBA केलं आणि 31 वर्ष इंडस्ट्रीमध्ये मी काम केलंय. त्यातले 24 वर्ष ऍज ए वर्किंग केलं, मी काम केलं. त्यानंतर 7 इयर्स नाव आय एम वर्किंग ऍज ए फ्रीलान्स प्रोजेक्ट मॅनेजमेंट किंवा डिझाईन मॅनेजमेंट कन्सल्टंट. त्या ट्रेनिंग हे माझे एक पॅशन आहे त्याच्यामध्ये. दुसरी महत्वाची म्हणजे बाब ज्या प्रकारे मी ट्रेनिंगशी कनेक्टेड आहे ते म्हणजे मी SPJM या भारतातल्या 6व्या किंवा 7व्या नंबरच्या बिझनेस मॅनेजमेंट स्कूलशी मी ऍडजंट फॅकल्टी म्हणून कनेक्टेड आहे. तिथे मी विविध विषयावर कोर्सेस घेत असतो. सो दिस इज माय व्हेरी ब्रीफ. आपण याच्यात वेळ जास्त नको घालूया, विल मूव्ह अहेड. त्यानंतर मला पॅशन आहे विविध फिल्म्स बनवायची. इन्व्हायरमेंटल विषयावरती आपण फिल्म्स बनवतो. आपल्याला त्याच्यावरती त्याला डॉक्युमेंटरी फिल्म सदरात आपण त्यांना आपल्याला काही अवॉर्ड्स मिळालेली आहेत. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ, लोकमत या बऱ्याच ह्याच्यामध्ये तुम्ही माझे आर्टिकल्स वाचली असतील. अर्थात मुंबईमध्ये येतात ती, त्यामुळे ती आर्टिकल्स येत असतात. आणि IBN लोकमत, लोकमत TV18, आता G24 तास, DD सह्याद्री या सगळ्या ठिकाणी आपण कार्यक्रम सुद्धा केलेले असते. लेट्स मूव्ह टू मेन सब्जेक्ट. मी सुरुवात एका छोट्याशा गोष्टीपासून करतो. ती गोष्ट म्हणण्यापेक्षा माझा वैयक्तिक अनुभव असं त्याला आपल्याला म्हणता येईल. मला आठवत आहे की आजपर्यंत मी कमीत कमी 180 ते 190 लोकांना रिक्रुटमेंट केलेली असेल आणि ते करण्याकरता कमीत कमी 600-700 तरी मी CV वाचले असतील हा शब्द धाडसानी वापरतोय मी. CV चाळले असतील जास्त योग्य शब्द आहे, कारण CV इतक्या लोकांच्या जर मी वाचायला लागलो तर माझी परिस्थिती लक्षात घ्या, जी मोस्टली प्रत्येक माणसाची परिस्थिती या ठिकाणी असू शकते. की बघा, आता माझ्याकडे मला साधारणपणे सिनियर GM पासून ते साईटच्या ज्युनियर इंजिनियर पर्यंत आणि साईट सुपरवायझर पर्यंत या सगळ्या पोस्ट करता मी लोकांना रिक्रूट केलेलं आहे. साधारणपणे 170-180 लोकांना मी सहज रिक्रूट केलं असेल. एक्झॅक्ट नंबर मलाही आठवत नाही आता. तर त्याच्याकरता मी संध्याकाळी ऑफिसचं रेग्युलर काम केल्यानंतर, ऑफिसमध्ये संध्याकाळी 5 वाजल्यानंतर माझ्या HRने पहिल्यांदा शॉर्टलिस्ट केलेल्या CV माझ्याकडे यायच्या. 25-25च्या बंचमध्ये ईमेलवरती अटॅचमेंट यायच्या. त्या मी चाळायचो शब्द प्लीज लक्षात ठेवा, त्याला फार महत्व आहे. वाचायचो नाही, चाळायचो. आणि त्याच्यामधून इंटरव्ह्यूला कोणाला बोलवायचं हे मी HRला सिलेक्ट करून सांगायचो. म्हणजे आपल्याला हे का माहिती पाहिजे, आपण ज्यावेळेला CV लिहित असतो त्यावेळेला समोरचा माणूस आपल्याला जर माहिती असेल कशा प्रकारे त्या CVला त्याला वाचायला किती वेळ त्याच्याकडे आहे, त्यानंतरच आपण त्याच्यामध्ये तशा प्रकारे CV लिहू शकतो. मी वाचताना काय बघायचो, मला ज्या जॉब करता माणूस निवडायचा आहे त्याला आवश्यक असलेल्या की प्रोफाईल मधले कुठले कीवर्ड्स तुमच्यामध्ये आहेत. तर कीवर्ड्स कुठले असतात, तर एज्युकेशन मध्ये बघायचो की तुमचं कॉलेज कुठलं आहे, तुम्हाला 10वी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत मार्क किती मिळालेत. हे का बघायचो, कारण तुम्हाला तुमच्या करिअर पाथमध्ये तुम्ही अभ्यास किती चांगल्या प्रकारे केलेला आहे या दृष्टीने बघण्याकरता आम्ही तुमचा एज्युकेशन पाथ किंवा पूर्ण करिअर पाथ बघण्याकरता मार्क बघतो आपण.
तर सीव्ही मधलं माझे एज्युकेशन लेवल, तुम्ही केलेल्या काम केलेल्या कंपन्या आणि त्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाचं स्वरूप, ह्याच 4 ते 5 की गोष्टी जर मला त्या सीव्ही मध्ये दिसल्या तर त्यानंतरच पूर्ण सीव्ही मी वाचून बघायचो. त्यामुळे लक्षात घ्या, सीव्ही मध्ये कीवर्ड्सला फार महत्व आहे. त्यामुळे कुठलाही सीव्ही आज रात्री 12 वाजता बनवला आणि 12 वाजून 5 मिनिटांनी मेल केला असं कधी होत नाही. बी केअरफुल ऑफ ऑल दिस सब्जेक्ट. तर सीव्ही कसा बनवायचा आणि सीव्ही मध्ये कुठल्या महत्वाच्या गोष्टी असाव्यात याच्याबद्दल आपण पुढे डिस्कशन करू. ओके, आता सीव्ही, रिझ्युमे आणि बायोडाटा या तिघांमध्ये काय फरक आहे हे आपल्या मनामध्ये एक फार कन्फ्युजन असतं की मी सीव्ही बनवू, रेझ्युमे बनवू की बायोडाटा बनवू. समजून घ्या, तिघांमध्ये अतिशय मोलाचा फरक आहे आणि प्रत्येकाचा पर्पज वेगळा आहे. आता सीव्ही म्हणजे काय, करिक्युलम व्हिटे, याला म्हणतो आपण लॅटिन वर्ड आहे फॉर कोर्स ऑफ लाईफ. जेव्हा मी कोर्स ऑफ लाईफ म्हणतो तेव्हा सीव्ही मध्ये आपल्या आयुष्याचा पूर्ण लेखाजोखा किंवा आपल्या आयुष्याचा पूर्ण आलेख मांडायचा असतो. ही सीव्ही लिहायची एक पद्धत पूर्ण वेगळी आहे. दुसरा काय, रेझ्युमे किंवा फ्रेंच वर्ड फॉर समरी. ह्याच्यामध्ये आपण काय करतो की आपल्या फक्त प्रोफेशनल करिअर किंवा आपल्या 30 वर्ष 25 वर्षाच्या करिअर स्पॅन मधला अतिशय छोटा पोर्शन आपण त्या ठिकाणी समरी म्हणून हायलाइट करत असतो, जी तुमच्या समोरच्या जॉबची रिक्वायरमेंट असू शकते. बायोडाटा हा शब्द जो आहे हा वर्ड कॉमन दोघांकरता वापरला जातो आणि बेसिकली हा जुना शब्द आहे म्हणा किंवा तसा बऱ्यापैकी प्रचलित शब्द आहे. आपण कॉमनली बायोडाटा शब्द रेग्युलरली वापरतो. आणि शेवटचा प्रकार आहे सीव्हीला आपण प्रोफाईल सुद्धा म्हणतो. जर तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन टाकत असाल, भरत असाल तर त्याला प्रोफाईल या शब्दाने ते म्हणतात. तर सीव्ही म्हणजे पुन्हा लक्षात घ्या, कोर्स ऑफ लाईफ, आपल्या अख्ख्या आयुष्याचा आलेख आपल्याला त्यात काढायचा असतो. रिझ्युमे मध्ये आपण आपल्या प्रोफेशनल आयुष्याची समरी लिहित असतो आणि बायोडाटा आपण दोघांकरता कॉमन वापरतो. तिघातला फरक लक्षात घेतला तर आपण आपला सीव्ही कशा प्रकारे लिहायचा याचा आपण विचार करू शकतो. बेसिकली तिघांमध्ये कॉमन गोष्ट काय आहे, ती तुमच्या करिअरची कुंडली आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार आपले प्लॅनेट्स पोझिशन चेंज करत असतात आणि त्यामुळे तुमची कुंडली बदलत असते तर त्याचा फलादेश बदलत असतो, राशीफळ बदलत असतं. ते आपल्या करिअरमध्ये तसंच असतं. आपले प्रत्येक अनुभव हे आपले प्लॅनेट्स असतात. ते जशी वर्ष बदलतात तसे आपले प्लॅनेट्स बदलतात, त्यांचे पोझिशन बदलते आणि त्यामुळे आपली सीव्ही सुद्धा किंवा आपला रिझ्युमे सुद्धा दररोज बदलत असतो. आज बनवला मी की तो माझा रिझ्युम किंवा माझा सीव्ही हा कॉन्स्टंट नाहीये. दर 6 महिन्यांनी तो मला अपडेट करणं फार गरजेचं आहे. हे त्यामुळे जसं आपली कुंडली बदलते तशी आपली करिअरची कुंडली म्हणजे रिझ्युमे किंवा सीव्ही आहे. त्यामुळे ह्याचा पर्पज काय आहे दोघांचा, की आपल्या आयुष्याचा किंवा आपल्या प्रोफाईलमध्ये किंवा आपल्या अनुभवाला अशा प्रकारे सादर करायचं आहे की आपण ज्या स्पेसिफिक जॉब करता अप्लाय करत आहोत त्या स्पेसिफिक जॉबचा इंटरव्ह्यू कॉल आपल्याला येईल. त्याच्याकरता आपण हा प्रकारे आपलं डॉक्युमेंट बनवत असतो. हे मुद्दाम मी एक मोठी स्लाइड टाकली या ठिकाणी, सगळ्यांना दिसत असेल की दोघांच्या मध्ये नक्की फरक काय आहे. आता सीव्ही, ज्याला आपण प्रोफाईल पण बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं, हे मी मगाशी म्हटलं की याच्यात पूर्णपणे आपल्या करिअरचा ग्राफ त्याच्यामध्ये काढलेला असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली तुमचं अकॅडमिक्स, आपलं शिक्षण किती झालेलं याला फार महत्व असतं आणि त्या कुठल्याही सीव्हीची सुरुवात नेहमी शिक्षणापासून होते, त्यानंतर आपण केलेल्या पब्लिकेशन पासून होते. कारण आपण म्हणतो की आपल्या आयुष्यामध्ये शिक्षण हे महत्वाचं आहे, शिक्षणामुळे आपलं आयुष्य बदलतं आणि सीव्ही आपल्या आयुष्याचा ग्राफ असल्यामुळे सीव्हीची सुरुवात सुद्धा शिक्षणानेच होते, बाकी दुसऱ्या कशाने होत नाही. त्यानंतर हे एम्फोसिस इज मोर ऑन प्रोफेशनल करिअर. आपण प्रोफेशनली आपल्या करिअरमध्ये काय काम केलं, आपल्याला करिअरमध्ये करिअर करत असताना कुठल्या जनरल टॅलेंट्स मिळाल्या, करिअर टॅलेंट्स म्हणजे कुठली नवीन स्किल सेट्स आपल्याला मिळाली ज्यांनी आपलं प्रोफेशनल एक्झॉस्टिव्ह लाईफ आपलं चांगलं होत गेलं. या प्रकारे आपण आपला बिल्ड करत जातो सीव्ही. आणि रिझ्युमे मध्ये काय असतं बघा तुम्ही, हा फोकस मोर ऑन प्रोफेशनल स्किल सेट्स. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रोफेशनल स्किल सेट्स कुठली आपल्याकडे आहेत. स्किल सेट म्हणजे काय, आपलं कौशल्य, आपल्याकडे कुठल्या प्रकारची कौशल्य आहेत, तांत्रिक कौशल्य आहेत, बोलायची कौशल्य आहेत, लिहायची कौशल्य आहेत, त्या कौशल्यावरतीच फोकस करून तो लिहिला जातो. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर आपल्या झालेल्या शिक्षणाचा कुठेही मी उल्लेख केलेला नाहीये ऍज अ फर्स्ट थिंग. फर्स्ट थिंग काय आहे की तुमच्याकडे असलेल्या कौशल्यांचा उद्घोष, त्या कौशल्यांची पूर्णपणे माहिती आणि त्यानंतर तुम्ही जर नवीन काय शिकत असाल त्याची माहिती असते आणि शेवटी आपण देतो माझं शिक्षण किती. याच्यामध्ये रिझ्युमेचा फॉर्मॅट हा खूप फ्लेक्झिबल आहे. सीव्ही सारखा तो असा स्टँडर्डाइज फॉर्मॅट अजिबात नाहीये आणि रिझ्युमे लिमिटेशन असते की रिझ्युमे जो आपला असतो
रिझ्युमे आपला 2 पानाच्या वर शक्यतो असू शकत नाही, मॅक्झिमम 2 पेज डॉक्युमेंट ते असायला पाहिजे. त्यामुळे हा आपण म्हटला जातो की बेटर ऑप्शन फॉर पीपल ऑफ लेस एक्सपिरियन्स अँड फ्रेशर्स. म्हणजे आपल्या लिस्नर्समध्ये जे फ्रेशर्स आहेत, जे नवीन नवीन करिअरमध्ये जाणार आहेत, त्यांनी सीव्ही बनवू नये, त्यांनी रिझ्युमे बनवायचे. कारण आपल्याला आपल्या स्वतःकडे असलेल्या स्किल सेट्स, आपल्याला फार कमी स्किल सेट्स आहेत, प्रोफेशनल स्किल सेट्स. त्यामुळे आपण ती सीव्ही मध्ये टाकू शकत नाही, कारण सीव्ही हा आपल्या लाईफचं पोर्ट्रे आहे, आपल्या अख्ख्या करिअरचं, आतापर्यंत केलेल्या आयुष्याचं पूर्ण तो गाभा आहे. तेवढा आपल्याकडे अजून साठा एक्सपिरियन्स झालेला नसल्यामुळे आपण सीव्ही लिहू शकत नाही, आपल्याला रिझ्युमे लिहायचा आहे. हे प्लीज सगळ्यांनी लक्षात ठेवा. पुढे जातो आपण, म्हणून तेच पुन्हा इथे मी रिपीट केलेलं आहे. आपण 0 to 3 to 5 इयर्स कॅटेगरीतले जर कॅन्डिडेट्स असू तर रिझ्युमे इज द बेस्ट ऑप्शन. अँड फॉर सिनियर्स अँड इफ यू गॉट व्हेरी ग्रेट थिंग्स टू शेअर, सीव्ही इज बेस्ट ऑप्शन. सो आज आपण रिझ्युमे बद्दलच फक्त माहिती घेऊया, सीव्ही बद्दल आपण आज बोलूया नको, कारण आपला बेसिकली ऑडियन्स जो आहे हा 0 to 5, 0 to 3 और 0 to 5 या कॅटेगरी मधला आहे. ओके, आता मुद्दाम मी एक स्लाइड टाकली, व्हॉट इज सिलेक्शन प्रोसेस. ही स्लाइड टाकायचं महत्व या ठिकाणी असं आहे की ह्याच्यामध्ये सीव्हीचं किती महत्व आहे आपल्याला कळतं. आणि दुसरं, आपण एखाद्या सॉफ्ट स्किल इंटरव्ह्यूच्या बद्दल जेव्हा कधी पुढच्या सेशनला बोलणार असू त्यावेळेला आपल्याला कळेल इंटरव्ह्यूचं महत्व किती आहे आणि त्यात सीव्हीचं महत्व काय आहे. त्याच्याकरता मुद्दा मी स्लाइड टाकली, समजून घ्या. एखादी कंपनी जर ठरवते की आपल्याला एखाद्या माणसाला जॉबवरती घ्यायचं आहे, ते जॉबवरती एखाद्याला माणसाला घेत असताना एवढ्या जवळपास 13 स्टेप्स त्याच्यामध्ये असतात. कंपनी छोटी असो किंवा मोठी असो, 13 स्टेप ते एका दिवसामध्ये होतील किंवा 15 दिवसामध्ये होतील, पण इतक्या स्टेप त्या ठिकाणी असतात आणि त्यानंतरच एखादा माणूस कंपनीमध्ये जॉईन होतो. प्रोसेस काय थोडक्यात समजून घ्या. कंपनी ठरवते की आपल्याला एखाद्या माणसाला रिक्रूट करायचंय, त्यानंतर कंपनी ठरवते की आपल्याला माणूस हायर करायचा आहे. त्यानंतर जो माणूस आपल्याला हायर करायचा आहे, ज्या पोझिशनला करायचा आहे, जॉब डिस्क्रिप्शन म्हणजे त्या जागेवरती आलेल्या माणसाकडनं कुठल्या कामाची अपेक्षा आहे ह्याच्याबद्दल कंपनी ठरवते. त्यानंतर हा जॉब करण्याकरता जो माणूस आपल्याला निवडायचा आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं स्किल सेट असणं आवश्यक आहे ह्याच्याबद्दल आपण ठरवलं जातं. त्यानंतर कशा प्रकारे आपण माणसाला रिक्रूट करणार आहोत, म्हणजे आपण स्वतः पेपरात ऍड करून रिक्रूट करणार आहोत, आपल्या ओळखीमधनं माणसाला बोलवणार आहोत, की एचआरला 4 फोन कॉल करून बोलवायला सांगणार आहोत, Naukri.com सारख्या साईटवरनं 50-60 सीव्ही डाउनलोड करून माणसाला बोलवणार आहोत, त्याचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत का, त्याची टेस्ट घेणार आहोत आधी, रिटर्न टेस्ट, हे सगळ्या प्रकारे का आपण कॉलवरती, झूम कॉलवरती इंटरव्ह्यू घेणार आहोत का, हे सगळं आपण या ठिकाणी ठरवलं जातं. त्यानंतर ऍप्लिकेशन बोलवले जातात, त्यानंतर त्याचं शॉर्टलिस्टिंग होतं. शॉर्टलिस्टिंग झाल्यानंतर आपण त्यांना इंटरव्ह्यू करता बोलवतो. इंटरव्ह्यूला सिलेक्शन झाल्यानंतर त्यांचा मेडिकल फिटनेस, त्यानंतर आपण कंपनी त्यांना जॉब ऑफर देते. जॉब ऑफर दिल्यानंतर दी जॉब ऑफर जर समोरच्या कॅन्डिडेटला ऍक्सेप्टेबल असेल तर तो माणूस जॉईन होतो. आणि जॉईन झाला म्हणून लगेच चल जा उद्यापासून साईटवरती उभा राहा कॉन्क्रीट बघायला, असं कधी होत नाही. कारण माणूस दुसऱ्या वातावरणामधून आलेला असतो, तर तो माणूस आपल्या कंपनीमध्ये काम करण्याकरता त्याला थोडंसं ट्रेनिंग द्यायला लागतं, तर त्याला ओरिएंटेशन त्याचं करायला लागतं. त्याला कोणी इनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम म्हणतात, कोणी इंटरनल ट्रेनिंग प्रोग्राम म्हणतात, कोणी ओरिएंटेशन प्रोग्राम म्हणतात. आणि झाल्यानंतर त्या माणसाला आपण कामावरती रिझ्यूम करतो आणि त्यानंतर त्याची प्रोसेस पुढे चालू होते. आता ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला कळली असेल, 13 स्टेप या ठिकाणी जेव्हा मी करतोय त्यावेळेला इन्व्हिटेशन ऑफ ऍप्लिकेशन आणि शॉर्टलिस्टिंग या 2 फार महत्वाच्या कॅटेगरी आहेत. आपण ऑनलाईन जर ऍप्लिकेशन करणार असू तसं ऑब्झर्वेशन आहे की आपल्या भरलेल्या सीव्ही पैकी 80% ऍप्लिकेशन रिजेक्ट होतात. त्याचं कारण काय ते नंतर तुम्हाला मी पुढे सांगेन. त्यामुळे सीव्ही देणं फार महत्वाचं आहे, कारण एखाद्या कंपनीत चंचू प्रवेश करायचा असेल तर पहिला चंचू प्रवेश आहे माझा सीव्ही शॉर्टलिस्ट होऊन, माझा रिझ्युमे शॉर्टलिस्ट होऊन इंटरव्ह्यूला बोलवलं तर पाहिजे त्यांनी. ही पहिली पायरी आहे. आपण तिथेच गळपटतो, तिथेच 80% लोक फेल होतात. का होतात ते पुढे बघू आपण. आणि हा फेल्युअर रेट आपण कसा कमी करू शकतो, ही जवळ स्किल सेट. ओके, आता गुरुकिल्ली मी तुम्हाला 6 गुरुकिल्ली सांगतो, माझ्या अनुभवावरून गुरुकिल्ली सांगतो. रिझ्युमे मॅक्झिमम 1 किंवा 2 पानामध्येच लिहा, ह्याच्यावर जाऊ नका प्लीज. ह्याच्यावर जास्त लिहिण्यासारखं आपल्याकडे काही नाही, कारण रिझ्युमे इज युअर समरी ऑफ युअर प्रोफेशनल करिअर. अपडेट रिझ्युमे फॉर एव्हरी पोझिशन यू अप्लाय, म्हणजे जी समोर आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट दिसतेय किंवा ज्या ठिकाणी आपल्याला नोकरी करता अर्ज करायचा आहे तर त्याचा जॉब डिस्क्रिप्शन व्यवस्थित वाचा, त्या लोकांना काय पाहिजे ते वाचा आणि त्याप्रमाणे आपला रिझ्युमे अपडेट करा. मी मगाशी म्हटलं मी स्वतः 600 रिझ्यूम चाललेत, वाचले नाहीयेत. तर चालताना मला कुठले कीवर्ड पाहिजेत जे माझ्या जॉब डिस्क्रिप्शन मध्ये असतील, तर ते कीवर्ड तुमच्या रिझ्युमेमध्ये येतात की नाही याची काळजी घ्या.
नंतर एवढंच खरं लिहा जे फक्त खरं असेल. जे तुम्हाला माहिती नाही ते फेकाफेकी स्वतःला मोठं करायच्या नादात करू नका. त्यांनी काय गंमत होते तुम्हाला मी आपण जे इंटरव्ह्यूचा सेशन घेऊ सॉफ्ट स्किलमध्ये त्यावर तुम्हाला मी सांगेन लोक कशी फसतात ते. ट्रुथ लिहा, कमी लिहिलं तरी चालेल पण खरं लिहा. आणि पेज आपलं फॉर्मॅट करायला विसरू नका. म्हणजे लोकांचं फॉर्मॅटिंग नसतं, एक्सेल मधनं कॉपी करून ते चिकटवलेलं असतं वर्डमध्ये, असं करू नका. व्यवस्थित त्याचे फॉन्ट, त्याच्यामधलं स्पेसिंग, त्याच्यामध्ये असलेले कॉमास, फुल स्टॉप, त्याच्यामध्ये असलेले बोल्ड लेटर, छोटे लेटर, इटॅलिक लेटर, पॅरेग्राफ, या सगळ्याचा तुम्ही नीट विचार करा. नाहीतर तुम्ही आपले सीव्ही आता उघडून बघा गेल्यानंतर आपण कसे लिहिलेले आहेत ते. इंग्लिशमध्ये लिहिणार असाल तर स्पेल चेक करायला प्लीज विसरू नका. बरीचशी लोक स्पेलिंग बरोबर नसतं, स्पेलिंग चेक करत नाहीत आणि नंतर अर्थाचे अनर्थ होतात. आणि स्वतःबद्दल खरं बोला, मला कुठल्या भाषा येतात आणि कुठले कॉम्प्युटर प्रोग्राम्स आपल्याला येतात. हे महत्व मी याच्यात सांगतो की मला इंग्लिश यायलाच पाहिजे असा दुराग्रह आजच्या जमान्यात कोणीही धरत नाही. मला इंग्लिश किंवा मला जी भाषा येते किंवा मला जो अनुभव आहे तो अनुभव जितक्या चांगल्या प्रकारे मी लोकांसमोर सांगू शकतो ह्याच्याकरता आवश्यक असणारं कम्युनिकेशन स्किल माझ्याकडे पाहिजे. मग ती इंग्लिश असेल, हिंदी असेल, मराठी असेल, गुजराती असेल, तमिळ असेल, तर ज्या ठिकाणी मी काम करणार आहे त्या ठिकाणची भाषा, मग ती लोकल भाषा असेल तरी चालेल, ती मला येणं गरजेचं आहे. त्यामुळे कृपया इंग्लिशमध्ये मी अतिशय फ्लुएंट आहे किंवा मी त्याच्यामध्ये वाटेल ते लिहू शकतो असं थोडंसं लिहू नका. कारण ज्या ट्रॅडिशनल कंपन्यात आपण अर्ज करतो त्या ठिकाणी अतिशय जुनी माणसं एचआरची किंवा जी 40 वर्ष बिझनेसमध्ये घालवलेली माणसं आपल्या सीव्ही बघतात तेव्हा ते हसतात, कारण तेही स्वतः लिहित नाहीत की मी इंग्लिशमध्ये फ्लुएंट आहे म्हणून. कोणीच कुठल्या भाषेत कधी फ्लुएंट असू शकत नाही. त्यामुळे हे छोट्या छोट्या गोष्टी असतात, वाटतं फार महत्वाच्या नाहीयेत, पण आपल्या सीव्ही मधला प्रत्येक शब्द आपल्याला एक्सप्लेन करता यायला पाहिजे. इतकी आपली पॉवरफुल सीव्ही असली पाहिजे आणि त्या सीव्ही बद्दल आपण जागरूक असलं पाहिजे. आपल्या रिझ्यूम बद्दल आपण जागरूक असलं पाहिजे. जे आपण शब्द लिहितोय त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला सांगता यायला पाहिजे. एनिवे, इतकं केलं तर त्या गुरुकिल्लीनी काहीतरी आपल्याला नक्की फायदा होईल. ओके, आता रिझ्युमे लिहिताना 2 प्रकारे आपण रिझ्युमे लिहू शकतो. त्याला आम्ही म्हणतो क्रोनॉलॉजिकल टाईप. त्याच्यामध्ये कसं असतं की हा फॉर्मॅट असतोय, 6-7 मी तुम्हाला बुलेट पॉईंट दिलेले आहेत. या फॉर्मॅटमध्ये आपण सीव्ही लिहितो. पहिल्यांदा कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन असते, मग रिझ्युमेची समरी असते. ही समरी महत्वाची आहे, कीवर्ड समरी असते. त्यानंतर प्रोफेशनल टायटल असतं की यंग पर्सन विथ दिस मेनी एक्सपिरियन्स, व्हॉट एव्हर यू लाईक टू फील. त्यानंतर आपलं वर्क एक्सपिरियन्स असतो. मग स्किल्स माझ्याकडे काय आहेत, मी चांगला प्रोजेक्ट मॅनेजर आहे, मला कॉन्क्रीटमध्ये डिझाईन मिक्स करता येतं, मला हॉट वेदर कॉन्क्रीटिंग करता येतं, किंवा ड्रॉइंग बीबीएस बनवणं माझा हातखंडा आहे. मी बनवलेल्या कामामध्ये आतापर्यंत बीबीएस जी मी बनवली होती त्यामुळे माझ्या साईटवरती 3% वेस्टेज आलं. हे माझ्या रिझल्ट आहे माझ्या स्किल सेटचा. असं काहीतरी त्यात हायलाईट लिहिणं गरजेचं असतं. त्यानंतर एज्युकेशन, आणि प्लीज रिमेंबर ऑलवेज स्टार्ट एज्युकेशन फ्रॉम 10th क्लास. 10वी पासून एज्युकेशन. आपण म्हणतो 10वी 12वी झालं, जुनं झालं, तर मी बी झालो, मला ते मार्क काय करायचे, ते मार्क काय करायचे महत्व नसतं. तुमच्या शिक्षणामधली कंटिन्युटी, त्यात कुठे गॅप पडली नाही लोक बघत असतात त्याच्यामुळे, आणि तुम्हाला मिळालेले मार्क जे असतात त्यावरून तुमचा स्टुडियसनेस आणि एखादी नवीन गोष्ट शिकायची तुमच्यामध्ये किती ताकद आहे हे त्याच्यामुळे कळत असतं. त्यामध्ये एज्युकेशन देणं फार महत्वाचं असतं 10वी पासूनचं. आणि शेवटी ऍडिशनल सेक्शन, म्हणजे मी कुठला मेंबरशिप आहे का कुठल्या ट्रस्टची, का कुठल्या प्रोफेशनल बॉडीचा मी मेंबर आहे का, माझे पब्लिकेशन कुठे झालेले आहेत का, हे याच्यामध्ये यायला पाहिजे. हा फॉर्मॅट चांगला कोणाकरता असतो, एंट्रन्स करता, आपल्याला फ्रेशर लोकांकरता किंवा अप टू 5 years एक्सपिरियन्स लोकांकरता. ट्रॅडिशनल इंडस्ट्रीज म्हणजे आपल्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहेत, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहेत, त्यासाठी ट्रॅडिशनल इंडस्ट्री आहेत. आयटी मध्ये हा फॉर्मॅट जनरली वापरत नाहीत लोक. आपल्या ट्रॅडिशनल इंडस्ट्रीमध्ये हा फॉर्मॅट आपण वापरावा, हा प्रेफर्ड फॉर्मॅट आहे. कारण सगळे ट्रॅडिशनल इंडस्ट्रीचे जे लोक आहेत त्यांना या फॉर्मॅटमध्ये ते अवेअर आहेत, हा फॉर्मॅट त्यांना परिचयाचा आहे, त्यामुळे त्यात आलेला सीव्ही पटकन उचलला जातो, सिलेक्ट केला जातो. आणि लुकिंग फॉर सिमिलर इंडस्ट्री हा एक मोठा वेगळा विषय आहे. हा विषय साधारणपणे सीव्ही कधी बनवावा आणि रिझ्यूम कधी बनवावा ह्याचं उत्तर दिल्यासारखं आहे. काय होतं, 10, 20, 15-20 वर्षानंतर माणूस इंडस्ट्री बदलायला बघतो. म्हणजे मी कन्स्ट्रक्शन मध्ये असेल कॉन्ट्रॅक्टरकडे, तर मला कन्सल्टंटकडे जावं असं वाटतं. सेम इंडस्ट्रीमध्ये तर दोन्हीकडची जॉब रिक्वायरमेंट वेगळी असते. तर अशा वेळेला मी कशा प्रकारे वेगळं आहे सांगण्याकरता फॉर्मॅट वापरला जातो. दुसरा फॉर्मॅट असतो त्याला म्हणतो आपण फंक्शनल फॉर्मॅट. हा फॉर्मॅट पण चांगला आहे, त्याच्यामध्येही आपण रिझ्युमे लिहू शकतो. आयदर ऑफ दिस टू इज ओके. याच्यामध्ये कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन असते, तुमची समरी असते, प्रोफेशनल टायटल असतं, स्किल सेट समरी असते, ऍडिशनल स्किल्स आपण काही शिकला असाल तर घालण्याकरता एक वेगळा सेक्शन आपण याच्यामध्ये क्रिएट करू शकतो, वर्क एक्सपिरियन्स, शेवटी एज्युकेशन. आय विल पर्सनली सजेस्ट करेन की फंक्शनल टाईप रिझ्युमे लिहावा, जास्त चांगला असतो. त्याच्यामध्ये काय होतं की लार्ज एक्सपोजर टू इंडस्ट्री आपण देऊ शकतो, लुकिंग फॉर करिअर चेंज वापरू शकतो, आणि ह्याला आपण वर्क प्रोफाईल सुद्धा
एक शब्द याच्याकरता वापरू शकतो. किंवा जर आपल्याकडे भरपूर एक्सपिरियन्स असेल तर आपण स्वतःचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवू शकतो की मी आयुष्यात काय केलेलं आहे. त्याला म्हणायचं वर्क प्रोफाईल विच कॅन बी अटॅच टू दिस फंक्शनल रेझ्यूम. तर मला पर्सनली वाटतं की फंक्शनल टाईप रेझ्युमे हा चांगला प्रकारे आपण सगळ्यांनी वापरावा. ह्याला सिलेक्शन व्हायची शक्यता जास्त असते इंटरव्ह्यू करता. ओके, आता मिनिमम सेक्शन्स आपल्या रिझ्युमेमध्ये काय असावेत? तर पोस्ट अप्लाइड फॉर, आपण कुठल्या पोस्ट करता अप्लाय करतोय लिहिणं फार महत्वाचं याच्याकरता असतं की समोरच्या माणसाला कळतं की तुम्ही खूप स्टुडियस आहात, तुम्ही खूप पॉइंटेड काम करता, प्रोसेसनी काम करता. तुम्ही असा आपल्याला दिसलेला सीव्ही पाठवला नाहीये, तो तुम्ही रिझ्युमे अपडेट करून पाठवलेला आहे. म्हणून पोस्ट अप्लाइड फॉर हे लिहिणं फार फार गरजेचं असतं. त्यानंतर आपला फोटो हा पासपोर्ट फॉर्मॅट मधलाच असावा, सेल्फी नसावा आणि कुठलाही तोंड वाकडं केलेला, हात वरती केलेला, बागेत उभा असलेला फोटो असू नये. त्या 2 फोटोना प्रोफेशनल जगामध्ये मान नाही. हे गंमत म्हणून ठीक आहे, प्लीज लक्षात घ्या. कॉन्टॅक्ट डिटेल आपला असावा. करिअर स्नॅपशॉट आणि करिअर समरी 300 शब्दामध्ये मॅक्झिमम लिहिलेली असावी. वर्क एक्सपिरियन्स, याच्यामध्ये नेम ऑफ कंपनी, ड्युरेशन, जॉब टायटल, कुठले कुठले स्किल आपण गेन केले आणि या गेन केलेल्या स्किलमुळे कंपनीला काय फायदा झाला हे लिहिणं महत्वाचं असतं वर्क एक्सपिरियन्स मध्ये. उगाच आय वर्क ऍज ज्युनियर इंजिनियर इन कंपनी फ्रॉम दिस डे टू दिस डेट मॅनेजिंग कॉन्क्रीट हॅज नो व्हॅल्यू. सो यू शुड राईट इन डुईंग द कॉन्क्रीट. मी त्याच्यामध्ये हॉट वेदर कॉन्क्रिटिंगचं काम केलं होतं. कॉन्क्रीट करत असताना मी त्याच्यामध्ये कन्झम्पशन सिमेंटचं काढलं होतं. हे सारखं गोष्टी सांगणं महत्वाचं आहे. मग एज्युकेशन आणि शेवटी पर्सनल इन्फॉर्मेशन लाईक फॅमिली, युअर लाइकिंग, फ्युचर विजन एटसेट्रा. अजून सांगतोय कव्हरिंग लेटर हे मॅन्डेटरी नाहीये अनलेस आस्क्ड फॉर. डोंट इन्क्रीज द पेपर ट्रेल. उगाच अननेसेसरी तुम्ही पेपर वाढवू नका आपल्या सीव्हीची अटॅचमेंट गरज नसताना. कव्हरिंग लेटर गव्हर्नमेंट जॉबला अप्लाय करत असाल तर कव्हरिंग लेटर ते प्रेफर करतात आणि त्यात मग आपली कव्हरिंग लेटर जर आपण लिहिणार असू तर स्नॅपशॉट, करिअर समरी त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट कॉपी पेस्ट करू शकतो. अदरवाईज इट्स नॉट नेसेसरी इन माय ओपिनियन. ओके, लेट्स मूव्ह अहेड. सो हाऊ टू इन्क्रीज युअर इंटरव्ह्यू कॉल्स. आता हा सगळ्यात महत्वाचा शेवटचा सेक्शन आहे. आपल्या इंटरव्ह्यूची पॉसिबिलिटी कशी वाढवायची. कारण आपण आज डिजिटल मीडिया, Naukri.com, मॉन्स्टर, टाइम्स जॉब्स वगैरे सारख्या साईटवरतीच आपण आपले रिझ्युमे अपलोड करत असतो आणि या सगळ्या साईट्स एसीओ मेकॅनिझमवर काम करतात, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. आणि मी मगाशी म्हटलं तसं कीवर्ड्स इज की टू गेट फर्स्ट फिल्टर राईट. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये आपल्याकडे असे कीवर्ड पाहिजेत आपल्या सीव्हीमध्ये की आपण पहिल्या फिल्टरमध्ये म्हणजे जे सर्च इंजिनचा जो फिल्टर आहे त्या फिल्टरमधनं आपण पार होऊ आणि आपला सीव्ही ऍटलिस्ट रिक्रुटर पर्यंतच्या टेबलवरती पोहोचेल तरी. त्या सर्च इंजिनला एसईओला आपण म्हणतो ATS, ऍप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टम, ती कशी काम करते तुम्हाला पुढच्या 2 स्लाइडमध्ये मी दाखवेन. त्यामुळे आपल्याला सीव्ही अपलोड करताना जॉब प्रोफाईल पूर्ण वाचून आपला सीव्ही तसा अपडेट करूनच अपलोड करायचा आहे की ऍटलिस्ट ATS मधनं आपलं जे ऍप्लिकेशन ट्रॅकर सिस्टीम आहे त्या सिस्टीम मधून तरी आपण शॉर्टलिस्ट होऊन ज्या माणसाने ती पोस्ट रिक्रुटमेंटची टाकलेली आहे त्या टेबलापर्यंत तरी पोहोचू शकू. पुढे काय होईल ते तुमच्या हातामध्ये. ऍटलिस्ट पहिली पायरी पार करणं फार गरजेचं असतं. तर ती पहिली पायरी पार करायचे प्रयत्न, मी 2 उदाहरण दाखवतो. मी मुद्दाम स्टोरी ऑफ 2 फ्रेंड्स आहे, तुम्ही प्रयोग करून बघा. तुम्ही एकाच वर्गातले किंवा एकाच कंपनीतले एकाच अनुभवाची 2 लोक, तुम्ही स्वतः सीव्ही बनवा आपापल्या मनाप्रमाणे आणि तुम्ही तो सीव्ही नोकरीवरती अपलोड करा आणि नोकरीवरती तुम्ही तो सीव्ही अपलोड केल्यानंतर तुम्हाला बघा प्रत्येकाला जॉबचे प्रेफरन्सेस वेगवेगळे येतील. का? ती ATS. तुम्हाला कळेल की एसीओ किंवा एसीओ ATS सारख्या एसीओ मुळेच तुमचं जॉबचं रिक्रुटमेंटची तुमचं शॉर्टलिस्टिंग होत असतं. बी केअरफुल वाईल रायटिंग. हा प्रयोग तुम्ही करून बघा, तुम्हाला अनुभव येईल. ओके, मी जस्ट तुम्हाला अनुभव दाखवते. नोकरीचे काही स्नॅपशॉट्स आहेत ॲट द एंड ऑफ अ आता ज्या नोकरीवरती आपण अपलोड करत असतो सीव्ही त्याला मी जो पिवळ्या बॉक्समध्ये एक शब्द टाकलेला आहे प्रोफाईल कम्प्लीटनेस एक्सलंट 100%. हे अचीव्ह होणं फार गरजेचं आहे. बऱ्याच मी बघतो 80% लोकांचा प्रोफाईल कम्प्लीटनेस नसतो. हा कम्प्लीटनेस केव्हा येतो? जेव्हा तुम्ही सगळे सेक्शन अतिशय काळजीपूर्वक भरलेले असतात. हे होणं फार गरजेचं आहे. प्लीज हे झाल्याशिवाय पुढे सरकायचं नाही. त्यानंतर दुसरा पॉइंट असतो, दुसरं तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो. ज्याला मी अप्लाय करतो, आता फॉर एक्झाम्पल प्रोजेक्ट हेड रिअल इस्टेट, हे कुठल्या तरी कंपनीनं पोस्ट टाकलेली आहे. इतक्या वर्ष त्यांना एक्सपिरियन्स पाहिजे आहे, 17 ते 20 वर्ष. बेंगलोरची पोस्ट आहे. पोस्ट हेड 13 दिवसापूर्वी पोस्ट केलेली आहे आणि 644 जॉब ऍप्लिकेशन ऑलरेडी आलेलं आहे. त्यानंतर खाली बघा ह्या लाल चौकोनामध्ये आपल्याला काही माहिती दिसेल. ही माहिती फार महत्वाची आहे. हे तुमच्या ATSचा प्रकार आहे, ATSचा प्रभाव आहे. त्यात जॉब हायलाईटचे काय आहेत हे हायलाईट जे इथे दिलेले आहेत, तुम्हाला कीवर्ड सांगतो. यातले बरेचसे हायलाईट
तुमच्या सीव्ही मध्ये यायला पाहिजेत. त्यामुळे सीव्ही अप्लाय करायचं बटन दाबण्यापूर्वी तुमचं सॉरी आम्ही सीव्ही म्हणतो कारण माझ्या अनुभवाने, कारण मी नेहमी सीव्ही बनवतो, सो जस्ट यू टेक इट ॲज अ रिझ्युमे. तर ते बनवत असताना हे शब्द आपल्यात किती मोठ्या प्रमाणात आहेत ह्याची खातरजमा केल्याशिवाय अप्लाय बटन दाबू नका. आता खाली बघा युअर जॉब मॅच स्कोर 4 शब्द आलेले आहेत. तो काय म्हणतोय की हा जो पोझिशन आहे ज्याच्याकरता मी अर्ज करायची अपेक्षा आहे, अप्लाय करायचा मी प्रयत्न करणार आहे, तर मी अर्ली ऍप्लिकंट बिलकुल नाहीये, माझ्याकडे की स्किल्स नाहीयेत, फक्त लोकेशन प्रेफरन्स हे मॅच करतोय, माझे वर्क एक्सपिरियन्स पण नाहीये. ह्याचा अर्थ काय आहे, जरी मी 30 वर्ष एक्सपिरियन्स असलेला किंवा 20 वर्ष एक्सपिरियन्स असलेला माणूस असलो तरी माझ्या जॉब हायलाइटचे कीवर्ड माझ्या प्रोफाईलमध्ये नसल्यामुळे ही Naukri.comचा एटीएस मला म्हणतोय तुमच्याकडे तो वर्क एक्सपिरियन्स नाही. चूक कोणाची आहे, माझी आहे. हे जे जॉब हायलाइटचे शब्द आहेत हे माझ्या प्रोफाईलमध्ये नाहीये, तर ते मला अपडेट करायला पाहिजे. अजून एक एक्झाम्पल दाखवतो. हा बघा या ठिकाणी 20 ते 30 एक्सपिरियन्स आहे, सगळं मगाच्या सारखीच माहिती आहे. इथे आलेलं आहे खाली बघा जॉब हायलाइट काय आहेत, एनी अदर वर्क्स ऍट द प्री अँड पोस्ट कन्स्ट्रक्शन. आता जॉब मॅच स्कोर काय माझा आहे, फक्त वर्क एक्सपिरियन्स मॅच होतोय, पण माय प्रोफाईल इज मिसिंग दिस इम्पॉर्टंट 5 वर्ड्स: सेल्स, सक्सेशन प्लॅनिंग, कॅपॅबिलिटी बिल्डिंग, प्रोक्युरमेंट प्लॅनिंग अँड टॅलेंट मॅनेजमेंट. हे शब्द माझ्या जो माणूस इथे अप्लाय केले त्याच्यामध्ये हे शब्द नाहीयेत. तर माय वर्क इज गो बॅक, correct it and then apply. Then your chance of getting shortlisted up to the table of recruiter will happen. Otherwise, of the 612 people ज्यांनी जॉब ऍप्लिकेशन केलेलं आहे त्यातले तुम्ही एक असाल आणि तुमच्याला काही अर्थ नसेल, तुम्ही शॉर्टलिस्ट होणारच नाही. मग म्हणतो मी साले एवढे अर्ज केले, 50 अर्ज केले, एका ठिकाणी कॉल आला नाही, का नाही आला, तर हे कारण आहे. अजून एक दाखवतो, देन आय थिंक वी विल स्टॉप. ओके, आता हे बघा ह्या ठिकाणी बघा ऑलमोस्ट सगळं मॅच झालेलं आहे. अशी एक रिक्रुटमेंट आहे, कन्स्ट्रक्शन हेडची आहे, जॉब हायलाइट्स त्यांनी दिलेले आहेत आणि माझा मॅच काय, या माणसाचा अर्ली ऍप्लिकंट आहे, की स्किल्स मॅच होत आहेत, लोकेशन मॅच होत आहे, फक्त वर्क एक्समध्ये 4-5 शब्द नाहीयेत. व्हाय इट इज अर्ली ऍप्लिकंट? बिकॉज दो देर आर 3,376 ऍप्लिकेशन ऑलरेडी पोस्टेड, बिकॉज ऑफ दिस जॉब हायलाइट्स हे 3 शब्द मॅच झाल्यामुळे मी प्रेफरन्सने पुढे गेलेला आहे फॉर रिक्रुटर, हा जो ऍप्लिकंट आहे तो. सो दिस इज अ ब्युटी ऑफ अंडरस्टँडिंग दिस नॉलेज. तर प्लीज आपण खूप शॉर्टली गोष्टी कव्हर केल्या, आता आपला वेळ संपत आलाय, सो प्लीज डू दिस. अँड ऍट द एंड मी एवढंच सांगेन, इट ओनली टेक्स 1 पर्सन टू चेंज युअर लाईफ, दॅट इज यू. मराठीत आपण म्हणतो तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. कुठल्याही थर्ड पार्टीकडनं आपले प्रोफाईल किंवा आपलं सीव्ही किंवा आपलं रिझ्यूम बनवून घ्यायची गरज नसते, कारण आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो. आपल्या मनात डोकावा, हे दिलेले थंब रूल्स वापरा, 2-4 ठिकाणी नोकरीवर जाऊन आपल्या प्रोफाईलचे मॅचिंग ट्राय करा आणि मगच तुम्ही तुमचे सीव्ही फायनल करा, रिझ्यूमे फायनल करा. सो यू विल बी ॲट बेटर पोझिशन टू रीच द रिक्रुटमेंट स्टेबल. अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही या प्रोग्रेस एक्सपर्टचे मी मुद्दाम स्लाईड टाकलेली आहे शेवटी, त्यांच्याशी तुम्ही भेटू शकता. त्या ठिकाणी तुम्ही सुजित पोद्दार त्याचे जे कोऑर्डिनेटर्स आहेत त्यांच्याशी बोलू शकता आणि या विषयावर आपण करू शकता. आता या विषयावरती जर आपल्याला अधिक डिटेलमध्ये माहितीची आवश्यकता असेल, आपण खूप वरवरचा सेशन घेतलाय, माहितीची आवश्यकता असेल तर कृपया तुम्ही प्रोग्रेस एक्सपर्टशी संपर्क साधून त्यांना कळवा. देन दे विल डिसाइड हाऊ टू गो अबाउट ऑन दिस. आणि आपण इंटरव्ह्यू स्किल्स वरती एक वेगळा सेशन घ्यायचा प्रयत्न करा, पण रिझ्युमे नंतर मोस्ट इम्पॉर्टंट इज इंटरव्ह्यू स्किल्स. त्याच्याबद्दल अशाच काही गोष्टी बोलायचा आपण प्रयत्न करू, पण ते पुढच्या सेशनमध्ये. सो विथ दिस थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग हिअर. होपफुली मला असं वाटतंय की सगळ्यांना याचा फायदा झाला असावा, काही लोकांना नक्कीच उपयोग होईल. तर कृपया दिलेल्या गोष्टीवरती अंमल करायचा प्रयत्न करा. आपण काही लिहूनही घेतल्या असतील गोष्टी असं मला वाटतंय. अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. अँड इफ यू नीड सम अजून काही हेल्प हवी असेल, माहिती हवी असेल, तर तुम्ही शेवटी दाखवलेल्या स्लाईडशी संपर्क करा. आय थिंक याचे रेकॉर्डिंग पूर्णपणे सेशनचं केलेलं आहे. आय थिंक प्रोग्रेस एक्सपर्ट्स विल बी काइंड इनफ टू शेअर दिस विथ यू, असं वाटतं मला. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग दिस क्विक सेशन अँड होप दिट हॅज हेल्प यू. थँक्यू सो मच.